1971 भारत पाकिस्तान युद्धात भारताने ऐतिहासिक विजय मिळवून बांगलादेश या नवीन राष्ट्राची निर्मिती केली। या घटनेपर्यंत आपण इतिहासाचा भाग 8 पाहिलात। आज ऐकणार आहोत इतिहास भाग 9 स्पर्धा परीक्षा मित्र योगेश वानखेडे सोबत। नमस्कार। 1974 भारताने राजस्थानमधील पोखरण येथे पहिली यशस्वी अणुबॉम्बची चाचणी केली। या चाचणीचे नाव ठेवले होते स्माइलिंग बुद्धाच। 1975 देशात अंतर्गत अशांततेचे कारण देऊन पहिल्यांदाच राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली आणि भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट अंतराळात सोडण्यात आला। 1976 42व्या घटना दुरुस्तीने राज्यघटनेच्या सरनाम्यात समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द जोडले गेले आणि मूलभूत कर्तव्यांचा समावेश झाला। 1976 1978 44व्या घटना दुरुस्तीद्वारे मालमत्तेचा अधिकार हा मूलभूत अधिकारातून वगळून केवळ कायदेशीर अधिकार करण्यात आला। सुरुवातीला हा कलम 30 अंतर्गत हा अधिकार होता मालमत्तेचा हक्क, त्यानंतर तो टाकण्यात आला 300A मध्ये 1978। 1991 भारताने आर्थिक संकटावर मात करण्यासाठी LPG धोरण या नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार केला। LPG म्हणजेच L फॉर लिबरलायझेशन, P फॉर प्रायव्हेटलायझेशन आणि G फॉर ग्लोबलायझेशन। L फॉर लिबरलायझेशन म्हणजेच त्याला आपण म्हणू उदारीकरण, P फॉर प्रायव्हेटलायझेशन त्याला आपण म्हणू खाजगीकरण आणि G फॉर ग्लोबलायझेशन त्याला आपण म्हणू जागतिकीकरण। 1992 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीद्वारे अनुक्रमे पंचायत राज आणि नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा मिळाला। म्हणजेच 73व्या घटना दुरुस्तीद्वारे पंचायत राजला घटनात्मक दर्जा मिळाला आणि 74व्या घटना दुरुस्तीद्वारे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा मिळाला 1992 मध्ये। 1999 भारत आणि पाकिस्तान दरम्यान कारगिल युद्ध झाले, ज्यामध्ये भारतीय सैन्याने ऑपरेशन विजय यशस्वी करत सर्व घुसखोरांना हुसकावून लावले। इसवी सन 2000 प्रशासकीय सोयीसाठी मध्य प्रदेशातून छत्तीसगड, उत्तर प्रदेशातून उत्तराखंड आणि बिहारमधून झारखंड या 3 नवीन राज्य तयार करण्यात आली। सुरुवातीला 25 राज्य होती, हे 3 राज्य नवीन ॲड झाल्यामुळे एकूण राज्य झाले 28। मध्य प्रदेशमधून छत्तीसगड निघाले, उत्तर प्रदेशमधून उत्तराखंड निघाले आणि बिहारमधून झारखंड निघाले 2000 साली। 2002 86व्या घटना दुरुस्तीद्वारे 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी शिक्षणाचा अधिकार कलम 21A हा मूलभूत अधिकार बनवण्यात आला 21A नुसार। 2005 नागरिकांना प्रशासनात पारदर्शकता मिळवून देण्यासाठी ऐतिहासिक माहितीचा अधिकार कायदा, ज्याला आपण RTI ॲक्ट म्हणजेच राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट लागू करण्यात आला। 2014 आंध्र प्रदेशचे विभाजन होऊन तेलंगणा हे भारताचे 29वे राज्य बनले आणि नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोगाची स्थापना झाली 2014। 2016 काळ्या पैशावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात चलन कल्लोळ करत, ज्याला आपण डिमॉनिटायझेशन्स म्हणतो, 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा चलनातून बाद करण्यात आला, म्हणजे रद्द करण्यात आला, काढून टाकण्यात आल्या। 2017 देशातील अप्रत्यक्ष कर प्रणाली सुधारणा करण्यासाठी वस्तू आणि सेवा कर, ज्याला आपण GST गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सेस ही एकात्मिक कर रचना लागू करण्यात आली। 2019 संसदेने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 निष्प्रभ केले आणि त्याचे जम्मू काश्मीर व लडाख अशा 2 केंद्रशासित प्रदेशात विभाजन केले। 2023 भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 चे यशस्वी लँडिंग करून अंतराळ क्षेत्रात नवा इतिहास रचला आणि नवी दिल्लीत यशस्वी G20 शिखर परिषदेचे यजमानपद भूषवले। 2026 चालू वर्षात भारताने डिजिटल पायाभूत सुविधा आणि जागतिक पुरवठा साखळीत स्वतःचे स्थान अधिक मजबूत करत विकसित भारताच्या दिशेने पावले टाकली आहेत। आजचा इतिहास
भाग 9 केवळ भागच संपत नाही तर विषय इतिहासाच्या घटना ज्या आपण 1001 पासून सुरू केल्या तर 2026 पर्यंत या पूर्ण इतिहासाच्या 1001 ते 2026 पर्यंतच्या पूर्ण सण आणि सणावया 9 भागात आपण संपवलेल्या आहेत वस्तुनिष्ठ पद्धतीने, फॅक्च्युअल पद्धतीने. यानंतर इतिहासामध्येच आपण समाज सुधारक सुरू करणार आहोत. एक एक समाज सुधारक आपण डिटेलमध्ये घेणार आहोत. मी अपेक्षा करतो की ही जी आपली ऑडिओ सिरीज आहेत ही तुम्हाला चांगल्या प्रकारे समजत असेल, तुम्हाला चांगल्या प्रकारे आवडत असेल. याला खूप चांगल्या प्रकारे तुम्ही प्रतिसाद सुद्धा देत आहेत. टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला हे रोजची एक ऑडिओ सिरीज पडतायत. अशीच ऑडिओ सिरीज समोर सुद्धा चालू असली पाहिजे अनेक विषयाशी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही रोजचे हे ऑडिओ पाहत चला. या ऑडिओला कमेंट सुद्धा करत चला. त्यानंतर तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईकाला या टेलिग्राम ग्रुपवर जॉईन करून घ्या सर्वांना. यानंतर आपण इतिहास झाल्यानंतर आता आपण सुरू करणार आहोत समाज सुधारक. प्रामुख्याने 5 महत्त्वाचे समाज सुधारक आपण घेणार आहोत. हे सर्व पाहण्यासाठी, हे सर्व ऐकण्यासाठी, हे सर्व समजून घेण्यासाठी जुळून रहा. स्पर्धा परीक्षा मित्र योगेश वानखेडे सोबत. धन्यवाद.